नमस्कार, मी मनोज भोयर. मनोज भोयर ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शायराना अंदाजमध्ये अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. पण या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांना सर्वात जास्त निधी देण्यात आला. म्हणजे अजितदादांच्या मंत्र्यांची 5ही बोटं तुपात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे सर्वाधिकारी आहेत, मुख्य आहेत, पण त्यांच्या मंत्र्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्याला निधी मात्र कमी देण्यात आलेला आहे. आकडेवारी कदाचित क्लिष्ट वाटेल, पण जर मी तुम्हाला सांगितली तर त्यावरून साधारणतः तुम्हाला अंदाज येईल आणि मग निधी वाटपावरून कोणते वाद यापूर्वी झाले तेही आपण पाहूया. महिला आणि बाल विकास मंत्रालय अदिती तटकरे यांच्याकडे आणि 46,080 करोड कोटी रुपये त्यांच्या खात्याला देण्यात आलेले आहे. धनंजय मुंडे कृषी मंत्री आहे, त्यांच्या खात्याला 37,963 कोटी रुपये. जलसंपदा विभाग देवेंद्र फडणवीसांकडे आहे, त्यांना 21,635 कोटी रुपये मिळालेले आहेत. कौशल विकास विभाग हा मंगलप्रभात लोढा यांच्याकडे 12,307 कोटी रुपये. गृहनिर्माण विभाग अतुल सावे यांच्याकडे भाजपचे मंत्री आहेत, 7,425 कोटी रुपये मिळाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला म्हणजे त्याचे मंत्री आहेत रवींद्र चव्हाण, त्यांच्या खात्याला 4,764 कोटी रुपये. तर जलपूर्ती विभाग गुलाबराव पाटील यांच्याकडे शिंदेचे पक्षाचे मंत्री आहेत, 1,886 कोटी रुपयांचा निधी त्यांच्या खात्याला मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास विभागाचे मंत्री आहेत, त्यांना 903 कोटी रुपये. आणि गिरीश महाजन भाजपचे नेते आहेत, पर्यटन विभाग त्यांच्याकडे, त्यांना 401 कोटी रुपये मिळालेले आहेत त्यांच्या खात्याला. सामाजिक न्याय मंत्री हे सर्वात महत्त्वाचं खातं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खूप खाती आहेत, त्यातलं हे एक खातं आणि त्यांना 305 रुपये त्यांच्या खात्याला निधी मिळालेला आहे. आता जर आपण पाहिलं तर सामाजिक खात्याला सर्वात जास्त निधी मिळतो महिला आणि बालविकास मंत्रालयाला, तर तो कायमच मिळतो. आता मी तुम्हाला आठवण यासाठी करून देतोय की महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष होते, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना. आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची शकले झाली नव्हती. त्यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजितदादा पवारांवरती आरोप केले की ते आपल्या आमदाराला जास्त निधी देतात आणि निधी वाटपातला हा अन्याय पुन्हा एकदा चर्चेला तेव्हा आला ज्यावेळी दोन्ही पक्ष फुटले आणि अजितदादांचा पक्ष महायुतीमध्ये सहभागी झाला. त्यावेळी हीच ओरड होत होती की अजितदादा पवारांना महायुतीमध्ये सहभागी करून घेऊ नये. याचं कारण एक तर शिंदेच्या गटाला जे मंत्रिपद जास्त मिळणार होती ती आता अजितदादा पवारांच्या पक्षाला विभागून मिळणार होती, म्हणजे तो एक मोठा अन्याय त्यांच्या पक्षावर होणार होता. आणि म्हणून त्यांच्या पक्षातले अनेक नेते, संजय शिरसाट आणि गोगावले सुद्धा, भरत गोगावले महाडचे आमदार, हे अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत. पण आमदारांनी खूप मोठ्या प्रमाणात आवाज उठवला की अजितदादांना जर अर्थमंत्री केलं गेलं तर ते खाते म्हणजे निधी वाटपामध्ये अन्याय करतात, आपल्या पक्षाच्या नेत्याला अधिक निधी देण्यासाठी ते काम करतात आणि इतर पक्षांच्या आमदारांवरती खूप अन्याय होतो. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे 2.5 ते 3 महिने राहिले आणि या काळामध्ये जास्तीत जास्त विकासाची कामं मार्गी लावली तर महायुतीला त्याचा फायदा होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होईल, अशा प्रकारचं आग्रही मत छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाची जी बैठक झाली त्यात हे मत मांडलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही आग्रह करा की जास्तीत जास्त विकासाची कामं करा, भूमिपूजन करा आणि राज्याच्या जनतेला आश्वस्त करा की हे सरकार विकासाच्या कामांसाठी कटिबद्ध आहे, म्हणून मग त्याचा फायदा होण्याची शक्यता जास्त आहे, असं मत भुजबळांनी मांडलं. प्रत्यक्षात अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये झुकतमाप अजित पवार गटाच्याच मंत्र्यांना जास्त मिळालेलं आहे आणि याची सुद्धा आता चर्चा होते आहे. शिंदे गटाचे मंत्री पुन्हा एकदा अजितदादा गटावर शंका उपस्थित करतात, खास करून अजितदादांवर. यांनी पुन्हा एकदा या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये घोळ करून ठेवलेला आहे. भाजपच्या मंत्र्यांना सुद्धा कमी निधी मिळाला, शिंदेच्या मंत्र्यांना तर खूपच कमी निधी मिळाला. उदाहरणार्थ मी गुलाबराव पाटलांच्या खात्याचा उल्लेख केलेला आहे. अशी अनेक खाती आहेत ज्या खात्यामध्ये निधी हा कमी दिला गेलेला आहे.
मग अजितदादांच्या पक्षाच्या मंत्र्याला निधी जास्त दिला, याचं कारण असं की या 2.5 महिन्यामध्ये त्यांना जितका निधी वेगवेगळ्या लोकाभिमुख प्रकल्पामध्ये विकास कामांमध्ये जर वापरता आला तर त्याचा निश्चितपणे त्यांना फायदा होण्याचा शक्यता आहे. त्याची जाहिरात सुद्धा ते मोठ्या प्रमाणात करतील. राज्यातला आताची राजकीय सामाजिक परिस्थिती जी आहे त्यात काही फार बदल झाला नाही. जी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली ती स्थिती आहे. पण या सगळ्याच स्थितीमध्ये बदल करून जी मतं त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत मिळाली नव्हती ती जास्तीत जास्त मतं महायुतीकडे वळावी यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न असेल. पण त्यातही आपला पक्ष टिकला पाहिजे, आपले पक्षाचे आमदार जास्तीत जास्त संख्येनं निवडून आले पाहिजे आणि त्यासाठी त्या मंत्र्यांना निधी अजित पवारांनी जास्त दिला, ज्यातून जनतेची मतं ही आपल्या पक्षाला आणि महायुतीला सुद्धा मिळेल. पण यातही प्रत्येक पक्षाचा आपला एक स्वार्थीपणा निश्चितपणे असतो निवडणुकीच्या मैदानात की आपला पक्ष वाढला पाहिजे, तरला पाहिजे आणि आपले आमदार सुद्धा निवडून आले पाहिजे, जेणेकरून नंतर मग जेव्हा सरकार बसेल किंवा अस्तित्वात येईल त्यावेळी आणखी चांगली खाती आपल्या मंत्र्यांना मिळू शकेल. पण पुन्हा एकदा रोषाचे धनी होतील अजित पवार आणि निश्चितपणे शिंदेंच्या गटाचे प्रवक्ते, आमदार, मंत्री हे अजितदादा पवारांवरती आरोप करतील यात शंका नाही आणि महायुतीमध्ये त्यामुळे बेबनाव निर्माण होऊ शकतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भोयर हे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. खूप खूप धन्यवाद.